जय श्रीराम, जय शिवराय, जय हिंद राष्ट्र। आप नमस्कार, मी ओम पुंगळे। स्वागत है आप सभी का मेरे इस YouTube चैनल। आज आपण असे व्यक्तिमत्व, असं एक व्यक्तिमत्व आणि एक असं राजा ज्याच्यामुळे हा हिंदुस्तान, अवघं हिंदुस्तान टिकून राहिला, अशा या राजाचं गुणगान गाण्यासाठी मी ओम पुंगळे तुमच्या समोर उभा आहे। ज्या राजाने या हिंदवी स्वराज्याला, हिंदूंची सत्ता, हिंदूंची पदशाही टिकवण्यासाठी ज्या राजानं आपल्या देहाचे प्राण दिले, अशा या शंभू राजाला माझा प्रणाम, त्रिवार असा मानाचा मुजरा। देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महान प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था। अशा या शिवरायांचं गुणगान गाण्यासाठी मी ओम पुंगळे या ठिकाणी उभा आहे। मृत्यूचे आव्हान बोलून तोच वारसा मला दिला, शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणून अमर झाला। 14 मे 1657 रोजी धर्मवीर संभाजी महाराज यांचा जन्म झाला। पुरंदर किल्ल्यावरती संभाजी महाराज यांचा जन्म झाला। पुरंदरों के पत्थरों में हर हर की गूंज थी, सूर्य सम बरसे भगवी हर बूंद थी, हिंदवी के गर्भ में माँ भवानी को सूत्र था, चंचल पर चंड मानो मन का वो रुद्र था, वीर था शूर था प्रचंड था बल था, ओ ऐसा शूर था वीर था, ऐसा वो शंभू राजा था। इंद्रजनी जंब पर भाव वसु हंब पर, रावलस संद पर रघुकुल राज है, पौन बरी बाह पर शंभुरति नाह पर, जो सहस्त्र बाहु पर राम दुजराज है, राम दुजराज है, दावा पर धुंड पर चीता पर झुंड पर, भूषण भी तुंड पर, ऐसे मुगराज है, ऐसे मुगराज है, तेजतम हंस पर कन्नजिनी कंस पर, लोम लेंच मंस पर, सैर शिवराज है, सैर शिवराज है। वयाच्या 10व्या वर्षी आग्र्याच्या भेटीला जाणारा शिवपुत्र म्हणजे शंभूराजे। वयाच्या 10व्या वर्षी 5 ते 10 हजार सेनाचं नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभूराजे। 5 ते 10 हजार सेनेचं नेतृत्व करणारा कुशल सेनानी म्हणजे शंभूराजे। सैन्यामधला कुशल सेनानी शंभूराजे होते। वयाच्या 10व्या वर्षी युद्धकला शिकले। वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी 5 ते 10 हजार अशा या सेनेचं नेतृत्व करायला ते शिकले होते। असे रण चातुर्यवान असे धर्मवीर संभाजी महाराज होते। वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजे। वयाच्या 15व्या वर्षी वेगवेगळ्या भाषेतील संस्कृत ग्रंथ लिहिणारा संस्कृत पंडित म्हणजे शंभूराजे। वयाच्या 23व्या वर्षापासून ते 32व्या वर्षापर्यंत फ्रांच, डच, मोगल, आदिलशाही अशा या 5 पतशाह्यांना आपल्या पायाखाली चिरडून हिंदवी स्वराज्य उभं करणारा आणि या सह्याद्रीवरती आपला भगवा ध्वज फडकवणारा हा धर्मवीर संभाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर शंभू राजांनी आपल्या हिंदवी स्वराज्याला टिकवून ठेवलं। शिवाजी महाराज गेल्यानंतर संभाजी महाराजांनी हे
हिंदवी स्वराज्य तर टिकावून ठेवलं, परंतु संभाजी महाराज लहान असताना 10 वर्षाचे असताना आग्र्याच्या भेटीला गेले होते शिवरायांबरोबर. त्या आग्र्याच्या भेटीला गेल्यापासून संभाजी राजांच्या वाटेवरती दुःख आलं. लहान असतानाच 2 वर्ष होऊन गेले. त्यानंतर शंभूराजांचे आईचे निधन झाले आणि त्यानंतर 10 वर्षाच्या झाल्यानंतर आग्र्याच्या भेटीला गेले आणि शंभूराजांच्या वाटेवरती दुःख आलं. संभाजी राजे त्या अग्निकुंडातून निघत होते आणि त्या अशा या अग्निकुंडातून निघत असताना त्यांच्या वाटेवरती फार दुःख आलं आणि त्या दुःखातून संभाजी राजांनी या हिंदवी स्वराज्याला कसं टिकावून ठेवायचं हे शंभूराजे शिकत होते. शंभूराजांनी आपल्या या राष्ट्रासाठी देशासाठी आपले प्राण दिले, परंतु आपला हिंदू धर्म सोडला नाही. याला धर्मवीर संभाजी महाराज म्हणतात. तर संभाजी महाराजांनी आपल्या या हिंदवी स्वराज्यासाठी संभाजी राजांनी जेव्हा जंजिरा किल्ला काबीज करायचा होता त्यावेळेस शंभूराजांनी जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग हा किल्ला बांधायला सुरुवात केला. जसा श्री प्रभू रामचंद्रांनी राम सेतू बांधायला सुरुवात केला तसेच तीच प्रेरणा घेऊन संभाजी महाराजांनी सिंधुदुर्ग हा किल्ला बांधायला सुरू केला. कारण त्या आदिलशाहीला निस्तव नाबूद करण्यासाठी जंजिरा हा किल्ला जिंकणं फार गरजेचं होतं आणि तो किल्ला जिंकल्यानंतर संभाजी राजे आपले किल्ले आणि आपलं हा राज्य सुरक्षित झालं असतं. संभाजी राजांनी जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग हा किल्ला बांधण्यास सुरुवात केली आणि त्यावेळेस कोंडाजी बाबा जंजिरामध्ये जातात. त्या मुघलांच्या हातामध्ये जातात आणि ते मुघल कोंडाजी बाबांना आपलं धड हल्ला करून कोंडाजी बाबांचा मृत्यू होतो आणि त्यावेळेस संभाजी महाराजांना फार असा क्रोध येतो आणि त्यावेळेस संभाजी राजांना काही कारणास्तव तो किल्ला काबीज करण्यासाठी संभाजी राजे तो किल्ला काबीज करू शकले नाही. परंतु संभाजी राजे देखील तो किल्ला जिंकण्यासाठी कधी हारले नाहीत आणि तो किल्ला संभाजी राजे जिंकणारच होते. परंतु त्यांच्या काही कारणास्तवामुळे संभाजी महाराज परत रायगडाकडे वापस यावं लागलं. संभाजी महाराजांनी अवघ्या या काळखंडामध्ये संभाजी राजांनी आपलं अस्तित्व टिकून राहण्यासाठी संभाजी महाराजांनी 120 लढाया लढल्या आणि त्या 120 लढायांपैकी एकही लढाई न हरणारा कुशल योद्धा म्हणजे संभाजी राजे. या योद्ध्याने आपल्या जीवनामध्ये एकही किल्ला पराभूत झाला नाही, एकही युद्ध पराभूत झालेला राजा म्हणजे शंभूराजे. अशाच काही लोकांच्या फितुरीमुळे संभाजी महाराज पकडले गेले. संभाजी महाराज पकडले गेल्यानंतर असाच गणोजी शिर्के फितूर झाला आणि त्याला वतन हवं होतं म्हणून तो औरंग्याकडे गेला आणि औरंग्याने त्याला वतन दिलं आणि त्या वतनांच्या जागी संभाजी राजांना त्या गणोजी शिर्केने कैद केलं. संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर संभाजी राजे तब्बल 40 दिवस त्या औरंग्याच्या कैदेत होते. संभाजी राजांना संगमेश्वरामध्ये आणलं जातं आणि संगमेश्वरावर आणल्यानंतर संगमेश्वराहून आणलं जातं आणि त्या बहादूरगडावरती जल्लोष चालू झाला. संभा के बच्चों को कैद किया है, संभा के बच्चों को कैद किया है. आणि त्या मुघल छावणीमध्ये कल्लोळ वाचला होता आणि ती दिंड निघाली होती वाजत गाजत. संभाजी राजा पकडलाय. संभाजी राजांना उंटावरती उलट लटकवले गेलाय आणि उंटावरती संभाजी राजा लटकवल्या गेल्यानंतर संभाजी राजा कैद झालाय आणि मुघलांच्या तावडीत आमचा राजा गेलाय असं कळताच मराठ्यांनी धावा घेतला. परंतु मराठे संभाजी राजांना मुक्त करू शकले नाही.
आणि त्यावेळेस संभाजी राजे कैद असताना संभाजी राजांना उंटावरती उलट बांधण्यात आलं आणि काटेरी साखळदंडाने संभाजी राजांना गुंडाळण्यात गेलं आणि ते काटेरी साखळदंड आणि त्या काटेरी साखळदंड उंटाच्या लगामीला बांधले गेले आणि जी काटेरी साखळदंड उंटाच्या लगामीला बांधल्यानंतर उंटाची लगाम खेचल्यानंतर ते काटेरी साखळ दंड असे शरीरावरती करकचून आवडायचे आणि ज्या ठिकाणचं साखळ दंड गुंडाळले त्या ठिकाणून ज्या ठिकाणचं मांस निघून जायचं आणि रक्ताच्या धारा लागायच्या. शंभू राजा नुसताच अवघा मारुती रायाला शेंदूर फासावा असा शंभू राजा दिसत होता. परंतु शंभू राजा दिसत होता आणि शंभू राजा त्या औरंगजेबाच्या कैदेत गेलाय आणि शंभू राजा आणि औरंगजेब सुद्धा थक्क झाला होता शंभू राजांपुढं. आणि हा पुढचा जो प्रसंग तुम्ही ऐकशाल तर तुमच्या डोळ्यातून साक्षात पाणी येईल. शंभू राजांनी काय नाही सहन केलं या हिंदवी स्वराज्यासाठी, या देशासाठी, या राष्ट्रासाठी, या हिंदू धर्मासाठी. कुणासाठी केला हा त्याग? तुमच्या आमच्यासाठी, तुमच्या हिंदू धर्मासाठी, तुमची आमची अस्मिता टिकून राहण्यासाठी संभाजी महाराजांनी हा त्याग, हा बलिदान दिलाय. हे बलिदान तुमचे व्यर्थ जाऊ नये म्हणून हा इतिहास तुमच्या पुढे सांगतोय. त्या औरंग्याने संभाजी राजांवरती असंख्य असे अत्याचार केले. संभाजी राजांच्या अंगावरती भाल्याच्या टोकांनी संभाजी राजांच्या शरीरावरती जखमा केल्या. तलवारीच्या टोकांनी संभाजी राजांच्या अंगावरती वार केले आणि त्या रक्ताच्या धारा लागायच्या. आणि त्यावेळेस कवी कैलाश म्हणतात, शंभू से पावन औरंगवधा, तू शिवपुत्र तू ऐसा अभिमानी, नसेल तुला मंजूर तर तू हो लवकर इस्लामी. औरंग्याची ऐकून वाणी थरारला तो रुद्रमणी, रे बोल कडाले झणकून पेटून उठले पाणी. रे जा आमचा पराक्रम पाहुनी, फडफडलास नाही दिल्लीवरी, जर का वाण देशील मजला गाडीतल्या मातीमध्ये. रे जर मारण्यास धस्य होशील, असंख्य संभा पेटून उठतील आणि हर एक खून से निकलता हुआ बूंद से हर एक संभा जन्म लेगा. आणि तो डायलॉग आहे ना धर्मवीर मूवी मधला, हर एक निकलती हुई खून से संभा पैदा होगा. आणि तोच त्याच क्षणी हजारो संभाजी पेटून उठले आणि या संभाजी राजांचा सूट घेण्यासाठी अनेक हजारो शूरवीरांनी आपली कंबर कसली. औरंगजेब चिडला, पिसाळले आणि करू लागला आणि म्हणाला, निकाल दो इसकी आंखें, इसकी जलती हुई आंखें निकाल दो. सजा आहे आता डोळे काढायची. संभाजी राजांची डोळे काढली जाणार. अरे याच डोळ्यांनी पाहिले होते हिंदवी स्वराज्याचे स्वप्न, याच डोळ्यांनी पाहिले होते येसाजी काका, याच डोळ्यांनी पाहिले होते बाजी प्रभू, याच डोळ्यांनी पाहिले येसाजी काका, तानाजी काका, बाजी काका. याच डोळ्यांनी पाहिले हिंदवी स्वराज्य, याच डोळ्यांनी पाहिले होते स्वप्न, याच डोळ्यांनी पाहिले होते ते शौर्य, याच डोळ्यांनी पाहिलं होतं आबासाहेबांना, याच डोळ्यांनी पाहिलं होतं हिंदवी स्वराज्य. आता संभाजीराजेंचे डोळे निघणार. शेवटची दृष्टी, शेवटची सृष्टी, संभाजीराजेंचे डोळे काढले जाणार. आता संभाजीराजेंचे डोळे काढले जाणार. शेवटची दृष्टी, शेवटची सृष्टी. संभाजीराजा त्या औरंग्याच्या कैदेत आहे. काय नसेल आलं शंभूराजांच्या डोळ्यासमोर? येसाजी कंक, प्रतापराव गुजर, 350 किल्ले, किल्ल्यावरची तटबंदी, तटबंदीवरले बुरुज आणि बुरुजावरती कोसळणारी सह्याद्री आणि त्या सह्याद्रीवरती फडफडणारा भगवा ध्वज. काय नसेल आले त्या डोळ्यासमोर? आबासाहेब, मासाहेब याच डोळ्यांनी पाहिले होते त्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न.
आता तेच डोळे संभाजी राजांपासून दूर होणार. शेवटची दृष्टी, शेवटची सृष्टी संभाजी राजांपासून दूर होणार. आणि त्यावेळेस लाल बुंद तप्त सळ्या समोर आल्या. संभाजी राजांच्या डोळ्यासमोर लाल बुंद तप्त सळ्या आल्या. आणि कलशांनी आपले डोळे मिटावून घेतले. आजूबाजूच्या सैनिकांनी आपले डोळे मिटावून घेतले. लाल बुंद तप्त सळ्या डोळ्यामध्ये जाणार. डोळे निघणार. सरकार चर 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 आवाज झाला आणि शंभूराजांच्या डोळ्यामध्ये त्या सळ्या आत शिरल्या. त्या सळ्या आत शिरल्यानंतर संभाजी राजांना काय वेदना झाल्या नसतील. संभाजी राजांना काय वेदना झाल्या नसतील. अंगावरती सालपटच नाही आहे, डोळ्यामध्ये डोळेच नाही आहे. काय वेदना नसतील झाल्या संभाजी राजाला. 3-4 दिवस होऊन गेले आणि औरंगजेब पुन्हा म्हणतो संभाजी राजांची जीभ छाटा. आणि त्यावेळेस संभाजी राजांना आता सजा सुनावली जाणार आहे डोळे छाटण्याची. आता संभाजी राजांना सजा सुनावली जाणार आहे जीभ छाटण्याची. आता संभाजी राजांची जीभ छाटली जाणार. आणि अनेक जल्लाद पुढे याच जिभेने म्हणलं होतं जगदंब जगदंब. याच मुखातून चालू होता जगदंब जगदंब घोष. आणि संभाजी राजांच्या मनामध्ये धुमधुमून असणारा जगदंब जगदंब. आणि संभाजी महाराज म्हणत होते आई भवानी मला यश दे, हे जगदंबे मला यश दे, हे आई भवानी मला शक्ती दे, हे भवानी आई मला बळ दे, हे आई भवानी मला शौर्य दे, हे आई भवानी मला शक्ती दे. याच जिभेने म्हणलं होतं जय भवानी जय शिवाजी. याच जिभेने म्हणलं होतं हर हर महादेव की जय. आणि याच जिभेने म्हणलं होतं जगदंब जगदंब. आता संभाजी राजांची जीभ छाटली जाणार. संभाजी राजांची जीभ छाटली जाणार. मग आता 2 जल्लाद पुढे आले. एकाने कान दाबून धरले, एकाने नाक दाबून धरला. परंतु जबडा काय उघडेना. सिंहाचा जबडा आहे, जबडा काय उघडेना. आणि त्यावेळेस एक जल्लाद समोर आला आणि नाक दाबून धरलं, कान दाबून धरले. सटकन एक बुक्की हल्ली आणि श्वासासाठी जीव गुदमरला. आणि शंभू राजांचे जीभ बाहेर आले आणि एका जल्लादाने कट्यार बाहेर काढले आणि संभाजी राजांची जीभ छाटली गेली. हो त्याच क्षणी संभाजी राजांची जीभ छाटण्यात गेली. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजले त्याची दात. ही जात आमची मर्द मराठ्यांची, ही जात आमची मर्द मराठ्यांची. जीभ छाटले गेले. संभाजी राजांच्या अंगावरती त्या औरंगजेबाने वार वार केले. संभाजी राजांचे केस उपटण्यात आले. संभाजी राजांची आता सजा आहे बोट तोडण्याची. संभाजी राजांची बोट तोडले गेले. संभाजी राजांच्या पायाची हाताची बोट तोडले गेले. केस उपटले गेली. कधीतरी आपल्या हाताला नीलकिटर घेऊन पहा आणि खसखंदिशी ओढून पहा. संभाजी राजांची सांडशीने नख ओढले गेले आणि हाताने केस उपटले गेले. कधीतरी केस उपटून पहा हाताने, काय वेदना होतील कळतील. संभाजी राजांच्या अंगावरती त्या औरंगजेबाने वार वार करून ठेवले होते. संभाजी राजांच्या अंगावरती वार वार करून ठेवले होते. आणि तो संभाजी राजा कोणासमोर झुकत नाही. तो औरंगजेब म्हणतो इस्लाम कबूल कर ले संभा, बहुत उम्र बाकी है, तेरे बीबी है, बच्चे है, बहुत आगे जाएगा तू, इस्लाम कबूल कर ले, अभी भी समय तेरे पास. असा तो औरंगजेब म्हणत होता. परंतु संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही. आणि संभाजी महाराज आपल्या धर्मावरती अटल राहिले आणि संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही. 11 मार्च 1689
संभाजी महाराज यांचे शेवटचा देह सोडण्यात आला। गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संभाजी महाराजांना तुळापूर भामा भीमा इंद्रायणी या संगमावरती संभाजी महाराजांना आणल्या गेलं आणि संभाजी महाराजांना आणल्या गेलं आणि त्या ठिकाणी संभाजी महाराजांवरती त्या ठिकाणी आणलं गेलं। त्याच ठिकाणी तुकोबारायने आपली गाथा रचली, तिथेच ज्ञानोबारायांची इंद्रायणी, त्याच ठिकाणी ज्ञानोबारायने आपली गाथा रचली आणि त्याच भीमा भामा इंद्रायणीच्या संगमावरती संभाजी राजाचे जे रक्त त्या भीमा भामा इंद्रायणीच्या संगमावरती तीरावरती पडले आणि ते भीमा भामा सुद्धा थरारली होती। आणि 11 मार्च 1689 ला संभाजी महाराजांना भीमा भामा इंद्रायणीवरती आणलं गेलं आणि सटकने तलवारीचा पाता चमकला आणि संभाजी महाराजांच्या मानेवरती वार झाला। निष्ठेची मान कापली गेली, निष्ठेची मान कापली गेली आणि त्याच ठिकाणी संभाजी महाराजांची मुंडका भाल्याच्या फळावरती अडकवण्यात आलं आणि संभाजी महाराजांची दिंड काढण्यात आली। संभाजी महाराजांची दिंड काढण्यात आली आणि त्या दिंडाशी काढले आणि त्या दिंडीमध्ये तो औरंगजेब म्हणत होता, ऐसा संभाजी सा बगावत करने वाला बच्चा ऐसा शख्स अब ऐसा शख्स पैदा नहीं होगा, असं त्या औरंग्याला वाटत होतं। परंतु औरंग्या उलट झालं। तुझा हाच बदला घेण्यासाठी शूरवीरांनी कंबर कसली होती आणि 11 मार्च संभाजी महाराजांच्या बोकड 16 वर्षात संभाजी राजांचं कातड सोलून काढण्यात आलं आणि त्या भीमा भामा इंद्रायणीच्या संगमावरती टाकून देण्यात गेलं आणि याच संभाजी राजांच्या हत्येत संभाजी महाराजांच्या बलिदानाचा बदला घेण्यासाठी शूरवीरांनी कंबर कसली। भारतभूच्या अपमानाने तरुणामध्ये पेटली थिंगी, वीज पडकली हृदयी ज्वाला धगधगली, प्रतिशोधाचा अग्नी पेटून उठला रे, वीर उद्दी उसळून उठला रे, शूरवीरांनी कंबर कसली रे, शूरवीरांनी कंबर कसली रे। तो औरंगजेब सुद्धा म्हणत होता, सचमुच में छावा है छावा शेर का, हमने आंखें निकाल दी इसकी मगर झुका नहीं हो हमारे सामने, हमने पैर काट दिए उसके मगर नहीं मांगे उसने रहम के 2 लफ्ज हमारे सामने, मगर उसने घुटने नहीं टेके हमारे सामने, सचमुच में छावा है छावा शेर का। आणि शेवटचे 2 शब्द सांगतो आणि विषयाला पूर्ण विराम।